सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आपण काळामवाडी धरणावर आहोत आणि काल एक बातमी आली की चिपळूणचा स्वरूप शिंदे हा उन्हाळ्यात सुट्टीमध्ये इकडे मामाकडे आला होता आणि काही मुलांसोबत तो इथं काळामवाडी धरणावर पोहायला आला होता आणि हेच ते ठिकाण या धरणामध्ये या ठिकाणी तो बुडून त्याचा मृत्यू झाला आणि अवघ्या 1.5 ते 2 दिवस लागले त्याला शोधण्यासाठी। आता हा व्हिडिओ करण्यामागचं एक कारण आहे की तुम्ही इथलं लोकेशन बघू शकता। इथं हे जे पाणी पडत आहे हे दिसताना बारकं दिसतंय, पाणी पडत आहे हे पाणी पडल्यामुळे टप्प झाल्यामुळे जर तो खाली पडला तर हा या टप्प्यामध्ये जाऊन अडकतो, याचं डोकं आणि याच्यामध्ये काल तो चिपळूणचा तिथे पडला होता। त्याला शोधण्यामध्ये प्रशासनाचे 3 तास गेले। आता तुम्ही जर हे पूर्ण ठिकाण जर फिरून बघितलं तर हा रोड आहे, इकडे एक पायवाट आहे, या पायवाटेवरून लोक येतात। रोड जर बघितला आपण काय तर एक साधी पायवाट आहे, त्यावरून लोक खाली येतात इथपर्यंत। आता इथं जर पाहिलं तर इथं कुठेही सुरक्षेचं कोणतंही साधन प्रशासनानं राधानगरी प्रशासनाने ठेवलेलं नाही। तुम्ही इथं पाहू शकता, इथं पाणी पडतं, हा कट्टा आहे, इथे देखील कुठे प्रशासनाची व्यवस्था नाही। तुम्ही तिकडं लोक पोहायला, मजा मस्ती करायला, जेवण करायला इकडे लोक येतात आणि पाण्याचा अंदाज नाही आला तर ते अशा ठिकाणी पडतात, यामध्ये त्यांना मृत्यू। आता राधानगरी प्रशासनाला माझे सवाल आहे की ह्या वर्षी 2026मध्ये एकूण 12 ते 13 या धरणामध्ये लोक मयत झालेले आहेत। मग 12-13 लोकांचा मृत्यू होईपर्यंत तुला झोपा काढत होता का? तुमच्या इथं कोणतंही सुरक्षेचं फलक नाही, कोणत्याही प्रकारची इथं सुरक्षेचं साधन नाही, कोणी इथं मार्गदर्शन करायला तुमचा व्यक्ती नाही। इरिगेशन खात्याचं काम असतं की त्यानं नदीचं काम करावं, पाटबंधाऱ्याचं काम असतं की त्यांनी धरणाचं काम पाहावं आणि तहसीलदाराचं काम असतं की त्याच्यावर नियंत्रण ठेवावं। पण 13 लोक मरून देखील प्रशासनानं इथं कोणतीही व्यवस्था केलेली नाही। तुम्ही पाहू शकता जिथं मी उभा आहे ते सगळी दगड आहे, इथं वरून खाली याला कोणत्याही प्रकारचा रस्ता नाही। पुढे जर वरून पडलं तर या दगडावर पडू शकतं। कोण इथं पोहायला आलं तर इथं वाहतं पाणी आहे, इथं कोणत्या प्रकारचं संरक्षण नाही। इथून खाली पडल्यावर इथं कप्पा आहेत, त्या कप्प्यामध्ये माणूस एकदा गेला की त्याचं मड इथून बाहेर येतो आणि इथून समोर सगळीकडे पाहिलं तर फक्त दगड आहे। याचा दुसरा अर्थ आहे की फक्त पाटबंधारे खाता असेल, इरिगेशन खाता असेल अथवा तहसील ऑफिस असेल, हे फक्त बघ्याची भूमिका घेत आहे। तिथं मेलेल्या लोकांना घ्यायचं, पोलीस स्टेशनला नेऊन द्यायचं, त्यांचं पोस्टमॉर्टम करायचं आणि त्यांना घरला पाठवून द्यायचं। याचा दुसरा अर्थ असा होतो की प्रशासनानं त्यांचा खून केला। अशा प्रकारचं आमचं म्हणणं आहे, आमचा तो दावा आहे की त्यांनी या 13 लोकांना कोणती नुकसान भरपाई दिली, दुसरं इथं कोणतं प्रशासन केलं, कोणती सुरक्षा दिली, इथं यांचा कोणताही माणूस नाही, कोणती माहिती देण्यासाठी नाही। आम्ही वरून खालीपर्यंत आलो तरी यांचा व्यक्ती नाही, आम्हाला कोणी माहिती दिली नाही। एक हॉटेलमध्ये आम्ही विचारलं की काल एक व्यक्ती मयत झाल्याचं ठिकाण होतं, त्या व्यक्तीने सांगितलं इथं आहे। आम्ही त्यांना विचारलं की इथं कोण आहे का नाही, व्यक्ती कोणता एखादा साहेब वगैरे आहे का नाही, तर ते म्हणतात की इथं कोणीही नाही। याचा सुद्धा एक अर्थ असा आहे की प्रशासनानं फक्त बघ्याची भूमिका घेतलेली आहे। याच्या विरोधामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आम्ही 4 टप्प्याचं आंदोलन इथं जाहीर करत आहे। या आंदोलनामध्ये जे काही नुकसान होईल कायदेशीर याला जबाबदारी जर राधानगरी प्रशासन असणार आहे, यांच्यावर कायदेशीर गुन्हे आम्ही नोंद करू। दुसरं, त्या लोकांना कोणत्या प्रकारे नुकसान भरपाई दिलेली नाही आहे असं आमच्या कानावर आलेलं आहे, त्याची माहिती घेऊ आणि त्याची नुकसान भरपाई देखील या प्रशासनात दिली पाहिजे। आणि आता उन्हाळ्यात सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, लोक इथं रील्स बनवण्यासाठी येतात, फिरायला येतात। त्यांना एवढंच आवाहन करत आहे की येत असताना तुम्ही इथली पुरेपूर माहिती घ्या, कारण आत्तापर्यंत 13 लोकांची इथं मृत्यू झालेली आहेत। कालच चिपळूणचा स्वरूप शिंदे हा मुलगा याच ठिकाणी पडून मेलेला आहे, त्याची डेड बॉडी आपल्या तिथे सापडलेली आहे। त्यामुळे इथे येणाऱ्या लोकांनी याची माहिती घ्यावी, पूर्वकल्पना घ्यावी, तहसीलदारांना, पाटबंधारे खात्याला, इरिगेशन खात्याला भेटावं
आणि मग इथं यावं, त्यांची सुरक्षेची आम्ही जाहीर आंदोलन प्रशासनाच्या विरोधात पुकारत आहोत. धन्यवाद. कोणी फिरवा करतो. हे साधे ठिकाण आहे. हे ठिकाण आहे ज्यामध्ये कालचा स्वरूप शिंदे एक्सपायर झालेला आहे. ही सर्व दगडं आहेत. फक्त इथं दगडाचं साम्राज्य आहे. 2 मिनिटात दाखवतो. हे पूर्ण दगड आहे. इथं कोणतेही सुरक्षेचं ठिकाण, सुरक्षा कोणत्या प्रकारची नाही. हा या डोंगरातून येणारा छोटासा रस्ता आहे. तर येणाऱ्यांनी इथं येताना व्यवस्थित यावं, स्वतःच्या जबाबदारी यावं आणि प्रशासनाने याची खात्री बाळगावी. धन्यवाद.